वा एवढंच राहिलं होतं फक्त होतं आता. ओके माझ्या मित्रांनो, माझ्या पाठीमागं बघताय शनिवार वाडा माझ्या पाठीमागं सायकल घेऊन चालू रे पुण्यामध्ये खास. भाऊ डायरेक्ट रडायला लागलाय, भाऊ येऊन रडायला लागला डायरेक्ट, गळ्यात पडला, पाया पण रडायला लागलाय भाऊ डायरेक्ट. इथं पोरं जमायला लागली, गर्दी जमली. काय म्हणता, काय चाललंय? पुणे 51 किलोमीटर, बोसरी 35 किलोमीटर, राजगुरुनगर 8 किलोमीटर, सायकलचा जावाय माझ्या घोटाळा गे बाई, आता काय करू. ओके भाव आलेला आहे चार्जिंग घेऊन, बॅटऱ्या फुल चार्जिंग एकदम मस्त मध्ये. सुबह सुबह की शुरुआत हमारी कुछ कांड से शुरू होती है, कांड से. ये देख लो कसा आहे. नादच नाही करायचा भाऊ, नाद नाही करायचा, नाद. आता हे सांगतो चेन गेली निघून, आता एवढी मुश्किल आहे का नाही. आता टेंट नवीन घ्यायची वेळ आहे, टेंट नवीन घ्यायचा आहे, टेंट समजतंय ना तुम्हाला. ही बाय हो का, मी कस तरी चालत होतो याला. ही बाय हो का, खाली पण एक चेन आहे, ही चेन ह्याच्या पुढे घेतली हो ही तर फासाकतं या. आता ही वरनं ह्या इथं घेतलं की फासाकतं या, त्यामुळे एवढं जास्त टेन्शन आहे का नाही. मला आता समजून झालं काय करावं काय नाही, कारण की टेंट लय महत्त्वाचं आहे. मग टेंट नवीन घ्यायला लागेल पुण्यामध्ये गेलो. ही बघा का, हिथं आलो हो का, हे समधी का माशी माझ्यासोबत का होत असतील बरं, कारण का मी शक्तिशाली लय माणूस आहे म्हणून. त्यामुळं ना असू द्या, नवीन टेंट घेऊ, पैसा कमी होय आपल्या पाहिजे, पैसा लय पैसा आहे आपल्या पाहिजे, टेन्शन लागेल. चला हे टेंट आवरू, पुण्यात उद्या जाऊन नवीन टेंट घेऊ. 2,500ला बसतो काहीतरी, 2,500 गेलं पाणीमध्ये. आटोम बॉम्बची दुर्दशा झाली, आटोम बॉम्बची दुर्दशा. त्यामुळे आटोम बॉम्बला ना मी वर फेकणार आहे, कारण की कामात न गेलं हे समधी पसर होते तिकडं, त्यामुळे ह्याला आता मी फेकणार आहे वर. ये ब्रो, ए गाडी माणूस अरे ते माणूस त्या माणसाचं मला काही समजणं झालं. माणूस बागी माणसाला डेंजर आहे, डेंजर. आली बघा सायकल एकदम मस्त मध्ये रेडी करून टाकली समजे पुसून. मी थोडीसा घाण ठेवत नाही, थोडी समजी चकाचक पुसून घेत सायकल एकदम चकाचक, कारण घाण जमत नाही. ही माझी लक्ष्मी किती जर केलं तरी. भाव अजून थांबला आहे माझ्यासाठी. सूर्यदेव तसा सकाळ मस्त दर्शन दिलंय सूर्यदेवतानं, म्हणजे आजचा दिवस चांगला जाणार नाही. फक्त आंघोळीला कुठेतरी मस्त अशी जागा मिळावी. चला आता निघू आपण, समजा रेडी झाले, फक्त बूट घालायचं या आणि निघायचं फक्त काम आहे आता. ओके हां ठीक आहे, बूट घालू आणि मस्त आपल्या रस्त्याला लागू. रस्त्याला लागल्यावर भारी वाटतं, एनर्जी येते रस्त्याला लागल्या, एनर्जी. त्यामुळे सबस्क्राईब करून घ्या, सबस्क्राईब. सकाळ सायकलीवर बसलेलो, हायवेला सायकल लागलेली आहे. हर हर महादेव मित्रांनो, गुड मॉर्निंग. मी MH45 रायडर स्वागत करतो तुमचं आणखीन एका नवीन आपल्या खतरनाकशा ब्लॉगमध्ये. कुत्रं लागलेलं आहे मला भोकायला, बुवा 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 बुवा. अरे दिसत ना असं वाटायला लागलं जणू काय मी बिहारमध्ये चालायला लागलो या, म्हणजे ते वाटायला लागलं या तेव्हा तो बिहारमध्ये आला असं वाटायला लागलं.
कारण की सकाळ सकाळ असं मी बिना तोंडात होता बिना हे ब्रश करता चालायचो मग सकाळ सकाळ बिहारमधनं त्यावेळेस पुणे 51 किलोमीटर बोसरी 35 किलोमीटर राजगुरुनगर 8 किलोमीटर सायकलचा जावाय माझ्या घोटाळा गे बाई आता काय करू आता ही बघा बोल ठेवा काय बोल ठेवा ला 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 आवळू चला म्हणजे माझ्या संग असं काही झालं नाही मी ज्या वेळेस खूप जास्त खुश आहे का नाही त्यावेळेस हमकाच काय नाही काय होतं माझ्या संग मला चांगलं माहिती आहे व्हिडिओवरच बघितले ना होय का अरे वा धन्यवाद गडे जावा दमानं जपून जावा जरा थोडा रस्ता लय फास्ट वाहतो सांड बोहरवाडी म्हणून इथं एक इकडे बोर्ड आहे इकडे रस्ता जातो या आणि ही राजगुरुनगरकडे रस्ता जातो या हे तर मला पाण्याची टाकी दिसली म्हणलं आंघोळ तरी करून घ्यावा म्हणलं आणि माईक लावतो चार्जिंगला आंघोळ करायला लय भारी जाग गवली कारण की मग पुण्यामध्ये घुसायची आधी आंघोळ करायची आज जर नाही आंघोळ केली ना तर मग उद्या पण आंघोळ नाही करायला भेटायची त्यामुळे म्हणलं दिसलं पाणी चला म्हणलं काय विचारलं नाही काय नाही घेतली सायकल आतमध्ये आता हे इथं आंघोळ करून घेतो आणि या इथं मग नंतर नाही असं पुढे निघतो तर चला घेतो आता आंघोळ करून मस्त मध्ये ती अरे काय चाललंय आलो इकडे बघा हे का कोण आलंय साजन भाऊ आलतय मी म्हणलं कोण थांबलंय काय भानगडे थांबलंय कोण म्हणलं मी म्हणलं साजन भाऊ सारखा दिसणारा माणूस असा इतका हमशिकल कसं काय शकतो मी डोळे चोळलं आधी बघा म्हणलं साजन भाऊ दिसला वय म्हणलं काय चाललंय साजन भाऊ आंघोळ बिंघोळ करून एकदम मस्त फुल टू रेडी झालेलं आहे आता जाऊन नाश्ता करायचा आहे आपलं खरमाळे सर साजन भाऊ गाडीमध्ये आलेली ती आता पुढे जाऊन आम्ही नाश्ता करणार आलो चल नाश्ता करण्यासाठी आम्हाला निघायचं आहे पुढं तर हँडग्लोव घालतो हेल्मेट घालतो आणि पुढे निघतो बाकीच्या गोष्टी तुम्हाला समजा आता सायकल चालत सांगतो आता सांगायला वेळ नाही ॲक्च्युली काय झालं तुम्हाला सांगू का नीट ऐका आता मी रस्त्याच्या साईडला मी आंघोळ करायला थांबलो होतो साजन भाऊ आणि खरमाळे सर आलं नशीब बघितलं का म्हणजे काल दुपारी ह्यांच्याच घरी जेवण केलं आहे आणि त्यानंतरनं आज माझ्या समोर उभं राहिले ते मी आंघोळ शाळेत करतो ह्यांना माहीत नाही मी आहे म्हणून डायरेक्ट अचानकच भेट झाली आमची सायकल इथं उभा केली त्यांची गाडी येत आहे समोरल्या साईडला आहे चतुर्थी प्युअर व्हेज भरपूर ऐकून आहे चतुर्थी एकदा जाऊन बघू कशी आहे क्वालिटी काय क्वांटिटी कशी आहे काय समजा गोष्टी ती दोघं पुढे गेलती आम्ही निघालो मागणं हे लागलं सारखं दिलं व्हायला त्यामुळं म्हणलं ह्याला आता आवडून पीठ पाणी घ्यायला लागेल घेतो आवडून भाव डायरेक्ट रडायला लागलाय भाव येऊन रडायला लागला डायरेक्ट गळ्यात पडला पाया पण रडायला लागलाय भाव डायरेक्ट तेव्हा तिकडे पडेल फुटल्या साईडला रिक्षा उभी गेली या भावाला दिसलं भाव पळत आला एकदम सलाडमध्ये सारखं पाहत असं असू द्या धन्यवाद मनापासून काय चाललंय मग ते गाणं भावनं पैसा नाही कमवला गाणं भावनं ती माणसं कमवले ते ना जी प्रेम कधी कोणाला कमवता येत नाही आपण ती माणसं कमवत लक्षात राहून कधी पण असं प्रेम आहे कुठला आहे बा तुम्ही इथलाच आहे हा खेळमध्ये बघा मला लागली गर्दी जमली काय म्हणता काय चाललंय मस्त मजेत ओय सायकल काय नाही उचला दमाने उचलला असं द्या थांबा 1 मिनिट ओके हां मी तुम्हा सर्वांसाठी काय हाय नेमका काय भेटतं रे मला भेटून तुम्हा सर्वांना काय भेटतं मला भेटून एवढा आनंद तुम्हा सर्वांच्या चेहऱ्यावरती कसा येतो मला भेटून म्हणजे गरीब माणूस म्हातारा माणूस कामाला जाणारी ड्रायव्हर भाऊ लोक तर म्हणजे जे प्रेम आहे ना अरे इडी डारा डोडून इडी नाश्ता केला या सर गेले पुढे आता मी पण निघालो मागणं चाकणचा मेन तळेगाव चौकामध्ये आहे भावांना जे ट्रॅफिक लागलंय का नाही सांगतो ही बघा समजा ट्रॅफिक बघा तेव्हा हे ट्रॅफिक आहे खतरनाक मध्ये ट्रॅफिक लागलंय एकदम बघा हे पुणे किती येत ना अजून 34 किलोमीटर आहे हां 34 किलोमीटर आहे 34 ओके 34 किलोमीटर अजून आपल्याला चालायचं आहे म्हणजे अजून 3 तास धरून चला कारण ट्रॅफिक लय नाही जेवण करून आलो मी आता सध्याला मी चाकणमध्ये आलो या एवढी जास्त लोकांचं प्रेम आहे कसं जावं पुढं हे समजलं नाही मला कसं जावं पुढं हे समजणं झालं या एवढी माणसं भेटते ते का नाही सांगता हां बरं बघितलं आहे का लोक म्हणजे असे का नाही आपली लोक जे आहेत का नाही ते आपलीच लोक ती बरं का तुम्ही काय पण म्हणा बरं का काय पण म्हणा आपली ते आपलीच लोक तर म्हणजे
म्हणजे पुण्याचं ट्रॅफिक इथनं झालं म्हणा. अच्छा, मुंबईपेक्षा जास्त ट्रॅफिक आहे पुण्यामध्ये, काय पण म्हणा. खरंच भांडणं नका रे करू, भांडणं नाही करायची, भांडणं नाही ते नाही करायची, भांडणं नाही तरी करायची. एवढी समधी कशाला समजायची काय माहिती, एवढी समधी कामगार लोक समजते या, माहीत नाही काय कारणामुळे थांबते कामगार. मला वाटतं इथं त्यांना कामाला घेऊन जाण्यासाठी इथं गाडी यायची असं असेल काहीतरी. मी पण पुण्याच्या गर्दीमध्ये मी साडू बरं का. बापरे, धूळ माती फपुना काय पुण्यावाल्यांना रस्ता पुरत नाही रे, काय पण म्हणा, रस्ताच पुरत नाही किती मोठा त्या. हे जी समोरली सिटी आहे ना समधी, ही समधी पिंपरी चिंचवड आहे. समधी पिंपरी चिंचवडच्या जवळ आलेलो आहे, म्हणजे 2-3 किलोमीटर पाठीमागं आहे. एवढी मोठी सिटी आहे का नाही पिंपरी चिंचवड, मला वाटलं पण नव्हतं एवढी मोठी सिटी असेल म्हणून. एकदम सणाडमध्ये निघालो. काय भाऊ, एक नंबर. अरे गाणा भाऊचा नाद नाही रे करायचा. गाणा भाऊची फॅन फॉलोइंग खतरनाक आहे. भाई आहे का गाडी, पुणे बघू आज कोणाच्या इथं मुक्काम होईल. सिटीमध्ये टेंट लावायला अलाउड नाही ना आपल्याला. काय झालं, एक फोटो तरी दे यार. घ्या हो, खरंच एकदम बिग फॅन आहे यार, खरंच. अरे असू द्या भाऊ, त्यात काय तवा. MS-17 कोणी करलाय? कोपरगाव शिर्डी ते करलाय, तरी म्हणलं MS-17 आमचा एक जोडीदार आहे ना तिकडे. मुळशीमध्ये आलो सध्याला, आल्याला थोडा निरा घ्यावा म्हणलं. हे जरा पोटगार राहतं ना, त्यानं पोटगार राहतं तर हे घ्यावं म्हटलं. आणि पुढल्या साईडला जे दिसतं नाही का साईडला आहे हे पिंपरी चिंचवड आहे. नाव ऐकून नुसतं पिंपरी चिंचवडचं. तर आता निघालेलो या, हे पिऊ आणि निघू पुढं. मास्क लावलं होतं आणि हो काही शाळेतलं पोरगा आलेला या. तो कसं काय ओळखलं? माझ्या डोळ्यावरनं ओळखलं. म्हणजे विचार करताय तुम्ही, गाणावरचं डोळं किती फेमस आहे बघा. इथं अजून भाऊ लोक आहेत, अजून थांबले ते या, आलते या. मस्त चाललंय. नाव काय बाबा? चैतन्याचं खरंच चैतन्य आहे. चैतन्य रे. चला निघू का? कॅमेरा किती लागेल? 50,000 रुपये. तर त्या बसचा पाठीमागचा पत्रा कुठे आहे? ह्या गाडीमध्ये समजा सामान असं होल फिटिंगचं सामान आहे समजा. एक पाण्याचा ड्रम पण आहे ह्या गाडीमध्ये. अरे काय भानगड आहे ह्या गाडीची नेमकी, काय आहे गाडी काय आहे नेमकी? शनिवार वाड्याकडल्या साईडला निघायचं आहे आता. ट्रॅफिक तर आता एवढं भयंकर लागणार आहे का नाही, भयंकर एकदम. अरे आज सकाळ धरणं एक विषय आहे. हे 100-200 रुपये आहेत. एक रिक्षावाले भाव आहेत मला आता मागाशी भेटलेलं, त्यांना मला 100-240 रुपये दिलं या. ते म्हणले तर आमच्या इथं मुक्कामी आहे. त्यानंतर एक भाव भेटलं पाठीमागं, त्यांना मला फोनपे काहीतरी पाठलं, मी नाही तर बघितलं. आणि सकाळी एक मामा भेटलं, त्यांना मला 500. ओके, एक दिवस 1000 रुपयाचा, काही अडचण नाही. महिना 30,000 कुठंसला गेलेला नाही भावांना. रोज पैसे देत जावा मला, काहीच लग अडचण नाही. पण देत नाही ती प्रेम आहे, असं द्या हो. तुमचं प्रेम माझ्या पाठीशी आहे, ही माझ्यासाठी लई मोठी गोष्ट आहे. आपण काय पैशासाठी करत नाही गोष्ट. तर मदत करते ती मनापासून. धन्यवाद भावांनो, खूप जास्त भारी वाटतं रे. आणि पुणेकरांचं प्रेम एक नंबर. ओके ब्रो, या. आर्मीवाली गाडी माझ्या पुढं येऊ हे बघा का. मी वरटलो येऊ वाढलो. आर्मीवाल्याला म्हणलं की मला काय म्हणत ती गाडीत तर बघते माझ्याकडे जा भाऊ. माझं वरांना बिलं डेंजर आहे. माझ्या पाठीमागं बघताय शनिवार वाडा माझ्या पाठीमागं. सायकल घेऊन आलो रे पुण्यामध्ये खास. माईकची पूर्ण चार्जिंग उतारली आहे.
तर त्यामुळं आता जी ऑडिओ तुम्ही बघताय समजा हे समजा डायरेक्ट कॅमेराचा ऑडिओ आहे आणि पुण्यात कुठं पण म्हणजे एवढी ओळखते ती का नाही ते तोंड बंद झालं हो ते तुम्ही तेच आहेत ना ते शिवाजी महाराजांचे किल्ले हे हा, दाखवतात हा. मी तुमच्या व्हिडिओवर सगळे बघतो नाही का आहे का बघितलं का म्हणजे असं नाही म्हणजे असं कुठंच नाही का बाबा होय तिथं माणसं बघत नाही ती काय नाही आता तुम्ही सर्वजण म्हणता की मी पुण्यामध्ये शनिवार वाड्यापाशीच का आलो ह्याच्या पाठीमागचं काय कारण सांगतो शनिवार वाड्यापाशी मी ह्याच्यामुळे आलो कारण की मेन ठिकाण आहे आणि शनिवार वाड्याची लई मोठी कहाणी पण आहे म्हणते लई जुनी कहाणी काय भूताची आहे म्हणते ती काय हॉरर आहे म्हणते ती आज आपण थांबणं नाही जाऊन एक नाव आहे माझं मी नाव विसरून गेलो आपण त्यांच्या घरी जाऊन आज तिथं स्टे आपला 1 ते 2 दिवसानं मला घरी जायचं प्लॅन करतोय मी काय कामानिमित्त घरी जायचं आणि तिथनं नंतर माघार यायचं आहे असं काहीतरी तर चला जाऊ शनिवार वाड्याकडे जाऊ मस्तमध्ये आणि नंतर तिथनं बघू थोडं आणि तिथनं आपण मित्राच्या घरी जाऊन तिथं थांबायचा पूर्ण प्रयत्न करू ओके काय म्हणलेलं 2 मिनिटामध्ये नुसतं 2 मिनिटामध्ये ही बघा एवढी पब्लिक जोडी झाली की 2 मिनिटामध्ये आता इथनं जायचं डायरेक्ट मास्क लावून जायला लागते मला नाहीतर लय गर्दी जमा होती लय गर्दी जमा होती हो गर्दी भरपूर जमा होते पण काय माहिती आहे भाऊचे व्हिडिओ आम्ही पण बघतो आणि आमच्या लेकरा बाळांना पण आम्ही दाखवतो राईट त्यामुळे काय आहे की आता ठीक आहे आम्ही तर हे करू शकत नाही पण आमच्या लेकरा बाळाचं येणारी पिढी हे नक्की करेल Right, आणि right, भावाचा right, ही खूप गोष्ट. मोठा अभिमान आहे कारण ग्रामीण भागात ही कम समजा रुरल एरिया ओनली राईट 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 त्यामुळे खूप भारी आणि अभिमानास्पद ह्या गोष्टीत की तो कुठं कुठं जातोय लडाख बिद्दाख बऱ्याच ठिकाणी फिरलाय तो ऐकून बघून खूप समाधान वाटतं राईट बरोबर नक्की ह्याला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि भावाला अशीच साथ देत राहा ओके सायकल पाठीमागं पार्किंग करून सध्याला मी निघालेलो या शनिवार वाडा ओके चला बघू कसा आहे तरी मी ह्या आधी पण एकदा बघितला होता मी हेल्मेट काढून यायला पाहिजे होतं नेमानं नाहीतर माणसं लय ओळखतात नंतर हेल्मेट असल्यावर मला हे बघा शनिवार वाड्यापाशी आलोय इथं आपल्या पाठीमागं लहान लहान मुलं आहे ती माझं रोज व्हिडिओ बघते ती म्हणली फोटो घ्यायचा आहे तर सर्व लोक म्हणले ये आधार थोडं फोटो घ्यायचा आहे हर हर महादेव जय शिवाजी पाटील साईडला मला राईड घ्यायचा होता दगडूशेठ गणपतीपासून निघालेलो आता दगडूशेठ गणपती असं वाटायला लागलं मी सायकलच्या दुनियेमध्ये आलोय पूर्णपणे सायकलच्या स्टोर आहे सगळं टोटल आणि आता मला इथनं जायचं आहे 13 किलोमीटर लांब हडपसर कल्ल्या साईडला जायचं आहे तिथं आज आपला मुक्काम असणार आहे आणि उद्याचं प्लॅनिंग उद्या सांगतो तुम्हाला कसं आहे ते बोल्ट मला जगून देत नाही असं वाटायला लागले बोल्ट सारखा लूज व्हायला लागला तेव्हा जाम थकून गेलो रे लय जाम थकून गेलोय मी हडपसरनं हडकं मोकळी केली रे माझी आज खरं सांगतो मी हां वाटलं पण नव्हतं कधी रे ही हडपसरचा पूल मला सायकलीनं पार करायला लागेल गावात नव्हतं वाटलं मोटरसायकलीवर आलो तुम्ही इथं मोटरसायकलीवर लय मोठा चढ ही त्याला मी आज सायकलनं वर चढतोय काय पोर आहे ती रे मी काय म्हणलं पुण्यातली माणसं लय डेंजर आहे ती पुण्यातली माणसं पुण्यातली गाड्या पुण्यातली पोरं ही लय डेंजर आहे ती लय डेंजर धाडा पार काढते ती ह्यांना भ्या नाही अजिबात काय होईल गाडीचं काय नाही जीवनात पहिल्यांदा एवढ्या वेळा बोल्ट लॉस झाला आहे पहिल्यांदा काय हडपसरमध्ये काळपडळमध्ये आलो या सकाळ धरणं ही बोल्ट आवडून माझं ही ना 2 बोटं गेली या भाऊ म्हणला मी करून देतो मला नीट बघू आता ती कसं नीट होईल ती त्याला वायसर टाकू मला वाटतं हे आहे ना ही ह्याला आतमध्ये गाड्या पडला आहे बघू आता कसं जर नाही झालं नाही तर मग ह्याला आडीला साईडचं ही पांडली नाही पूर्ण पांडेला लागलं बदलाय मला वा एवढंच राहिलं होतं फक्त व्हायचं आता ह्याला ह्याला प्ले पडला आहे आतमध्ये फोटो लागते तर द्यायला भावांनो आमचाच भाऊ आहे ओके घेतला फोटो घे चालू होतं घ्यायला फोटो चालू होतं चिल्ल्या पिल्ल्यांनो काय चाललंय रे भारत माता की जय वंदे भावांना फुल टायर पंक्चर झालं या म्हणजे एक प्रॉब्लेम दूर केला तर दुसरा उभा राहिला एडिटिंग करतोय झोपायचा वक्त झालाय टाइम झालाय 11 वाजले बरोबर एडिटिंग करतोय भाऊ आहे आपला भावांनी मी सांगाय फुल ब्लॉगमध्ये दाखवतो मी कुठं थांबलोय काय केलंय आता जाम थकून गेलो होतो आलोय घरी मगाशी आणि आता 11 रात्रीच्या वाजत आहे पूर्ण असा काहीतरी व्हिडिओ होता पूर्णपणे जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला करा लाईक चॅनल करून टाका सबस्क्राईब भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय हर महादेव जय हिंद जय भारत हर महादेव